आपल्याकडे मुलांना लहानपणापासून त्यांच्या मनावरती ठसवलं जातं की चांगला अभ्यास कर. चांगला अभ्यास केलास तर तुला शिक्षण घेता येईल आणि चांगली नोकरी मिळेल आणि चांगली नोकरी मिळाल्यानंतर सेटल होशील. मुलंसुद्धा अगदी लहानपणापासूनच मग परीक्षार्थी होतात. म्हणजे चांगला पेपर देतात किंवा प्रश्नांचा अभ्यास जास्त करतात आणि मार्क्स कसे मिळतील हे बघतात. यामध्ये शिकणं किंवा कॉन्सेप्ट एखादी कशी मला समजून घेता येईल यावरती कमी भर दिला जातो. पेपरमध्ये मग चांगलं मार्क्स मिळवण्याचं स्वप्न असल्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये शिकणं किंवा स्वतःला एक माणूस म्हणून घडवणं, स्वतःच्या पर्सनॅलिटीचा विकास करणं किंवा आपल्या पॅशनसाठी जगणं, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात. त्यामुळे नोकरी लागल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांना आपल्या आयुष्यामध्ये फुलफिलमेंट वाटत नाही किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी पॅशन वाटत नाही. पाश्चात्य शिक्षण पद्धतीमध्ये मात्र बहुअंशी शिक्षण हे स्टुडंट ओरिएंटेड असतं. म्हणजे विद्यार्थ्याला त्याच्या ज्या स्ट्रेंथ्स आहेत त्या स्ट्रेंथ्सवरती भर दिला जातो. त्याला त्याच्या स्ट्रेंथ समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज शिक्षणामध्ये वापरल्या जातात. त्याच्यामध्ये मग प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग असेल, इंटर्नशिप्स असतील, प्रोजेक्ट्स असतील, रिफ्लेक्शन्स असतील, पुन्हा फील्ड ट्रिप पासून वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज असतील, यासारख्या अनेक ऍक्टिव्हिटींचा समावेश त्या शिक्षणामध्ये असतो. रोल प्ले, सिम्युलेशन्स, इंटरॅक्टिव्ह एज्युकेशन, टेक्नॉलॉजी, कम्युनिटी प्रोजेक्ट्स इत्यादी गोष्टी वापरून एज्युकेशन हे बहुअंशी एन्क्वायरी बेस्ड लर्निंग केलं जातं. यामध्ये विद्यार्थ्याचा होलिस्टिक विकास कसा होईल यावरती लक्ष दिलं जातं. त्यामुळे एकाच वेळी युनिव्हर्सिटी लेवलला सुद्धा विद्यार्थी मॅथमॅटिक्स आणि हिस्ट्री असे दोन वेगवेगळ्या शाखांमधले विषय अभ्यासू शकतात. शिक्षणाचं उद्दिष्ट हे फक्त नोकरी मिळवणं किंवा पैसा कमवण्यासाठी नसून एक माणूस म्हणून घडण्यासाठी किंवा आपलं पॅशन डेव्हलप करण्यासाठी आणि त्या पॅशनच्या माध्यमातून आपली रोजीरोटी कशी चालवता येईल याकडे लक्ष देण्यासाठी शिक्षण हे विकसित केलेलं असतं. आणि नेमक्या यामुळं इंडियन सोसायटी आणि वेस्टर्न सोसायटी या दोन्हीमध्ये तुम्हाला एक फरक लक्षात येईल. दिलेलं एखादं काम आपल्याकडे सिन्सिअरली करण्यासाठी करणं हे चांगलं मानलं जातं. मात्र एखादं असाइन केलेलं काम जे आहे त्या कामाच्या वेगवेगळ्या बाजू कशा तपासून घ्यायच्या, त्या कामामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले जातात आणि त्या कामाबद्दल वेगवेगळ्या प्रकारे चर्चा करून त्याचं रिफ्लेक्शन लक्षात घेऊन मग ते काम पूर्ण केलं जातं. हा वेस्टर्न सोसायटीचा टिपिकल स्वभाव आहे. तर त्यामुळे शिक्षण तर महत्वाचं आहेच, पण शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण ज्या पद्धतीनं शिक्षण दिलं जातं तशाच प्रकारे समाज हा घडत जातो. हा व्हिडिओ आवडला असेल तर दूरदेशीच्या ज्ञानवाटा हे पेज फॉलो करायला विसरू नका.